बदलापूर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार पहाटेपासून कायम आहे आणि त्यामुळे बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी धोक्याच्या पातळीजवळ येऊन पोचली आहे। नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असताना देखील काही तरुण जीव धोक्यात टाकून मासेमारी करण्यासाठी नदीत उतरलेले पाहायला मिळत आहेत। मात्र या तरुणांना रोखण्यासाठी प्रशासनाचा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी नदीच्या ठिकाणी नाही, त्यामुळे दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे। चौपाटीवरील पायऱ्या तर बुडाल्यात, त्याचबरोबर चौपाटीवरील खेळणी देखील बुडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। नदी सध्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आहे, कारण सध्या नदीची पाणी पातळी ही 15.18 मीटर आहे। धोक्याच्या इशारापर्यंत पाणी पातळी येण्यासाठी 1 मीटरची पातळी शिल्लक आहे। त्यामुळे ही पातळी ओलांडल्यास बदलापूर, अंबरनाथ ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण भागातील गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जो काही पावसानं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होतीये। पब्लिक मीडिया, बदलापूर।